घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या 4 तासांमध्येच पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गेल्या 2 दिवसांमध्ये जितके ड्रोन हल्ले पाकिस्तानने केले नाहीत ते आता या युद्धविरामाच्या 4 तासानंतर पाकिस्तानकडून केले जात आहेत। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान त्याचबरोबर गुजरात अशा सीमावर्ती राज्यांमधील अनेक शहरांना पाकिस्तान टार्गेट करतोय। ड्रोनद्वारे या शहरांमध्ये हल्ले केले जात आहेत। मात्र भारतीय यंत्रणा, भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम, भारताचा सुदर्शन चक्र अशी ज्याची ओळख आहे ते S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आपलं काम चोखपणे बजावते आहे आणि हे ड्रोन्स हल्ले परतवून लावतायत। हे ड्रोन्स हवेमध्येच नष्ट केले जात आहेत। तर एलओसीवर सध्या गोळीबार बंद झाल्याची माहिती। आताची महत्त्वाची बातमी, एलओसीवर गोळीबार बंद झालेला आहे। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं, त्यानंतर जोरदार गोळीबार करण्यात आला होता। मात्र आता एलओसीवरील गोळीबार बंद झाल्याची माहिती समोर आली आहे। तर युद्धविरामाची घोषणा, त्यानंतर अवघ्या 4 तासामध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि आता भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानचे ड्रोन परतल्याची माहिती मिळते आहे। इतकंच नाही तर एलओसीवरील फायरिंग देखील आता बंद झाल्याची माहिती मिळते आहे। युद्धविरामानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, त्यानंतर आता भारताकडून जे प्रत्युत्तर देण्यात आलं त्यानंतर एलओसीवरील गोळीबार बंद झाल्याची माहिती आहे। तर श्रीनगरमध्ये जे स्फोटांचे आवाज येत होते ते देखील आता थांबलेले आहेत। अर्थात पाकिस्तान आता चांगलाच घाबरलेला आहे। भारताला गाफील ठेवून पुन्हा एकदा हल्ले करण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता। मात्र भारतीय यंत्रणा, भारतीय लष्कर सज्ज आहे आणि पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावलाय आणि भारताच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे। एलओसीवरील फायरिंग देखील आता बंद झाल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर श्रीनगरमध्ये ड्रोन्स माघारी परतले आहेत आणि स्फोटांचे आवाज देखील आता बंद झाल्याची माहिती मिळते। तर एलओसीवरील गोळीबार आता बंद झालेला आहे। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज देखील आता थांबलेले आहेत। तर भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा नरमला। एलओसीवरील गोळीबार आता बंद झाल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर ड्रोन्स देखील आता माघारी परतल्याचं कळतंय। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे श्रीनगरमध्ये, एकट्या श्रीनगरमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक ड्रोन पाडलेले आहेत। तर भारताच्या प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानचे ड्रोन्स माघारी परतल्याचं कळतंय। एलओसीवरील फायरिंग देखील आता बंद झाल्याची माहिती मिळते आहे। श्रीनगरमधील ड्रोन्स हे माघारी परतलेले आहेत। स्फोटांचे आवाज देखील आता बंद झाले आहेत। मात्र भारताला आता सतत अलर्ट राहावं लागणार आहे। सीमेवरील लोकांना देखील सतत अलर्ट राहावं लागणार आहे, कारण पाकिस्तान पुन्हा पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय। त्यामुळे आता भारताला आणि सीमेवरील नागरिकांना देखील अलर्ट राहावं लागणार आहे। आता जरी एलओसीवरील फायरिंग बंद झाली असली तरी देखील अलर्ट राहावं लागणार आहे। नेहमीच पाकिस्तानही लष्कराकडून दहशतवाद जो आहे तो पोसला गेलेला आहे आणि यामुळेच पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे त्याला नेहमीच लष्कराकडून एक शोभेची बाहुली म्हणूनच बसवला गेलेला आहे। आणि आजही तीच परिस्थिती झालेली आहे की पाकिस्तानी आर्मी हे सरकारचं ऐकत नाहीये। युद्धविरामासाठी पाकिस्तानी आर्मी तयार नाही, हेच आज देखील पुन्हा दिसलेलं आहे। पाकिस्तानी सैन्यावर पाक सरकारचं नियंत्रण नाही, हेच आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। पाक लष्करानेच आतापर्यंत दहशतवाद पोसलेला आहे आणि त्याचंच आज पुन्हा एकदा उदाहरण पाहायला मिळालेलं आहे। युद्धविरामानंतर अवघ्या 4 तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। आता जरी एलओसीवरील फायरिंग थांबली असली तरी देखील आपलं लष्कर असेल त्यांनाही अलर्ट राहावं लागणार आहे किंवा सीमा परिसरात जे नागरिक राहतात त्यांनाही अलर्ट राहावं लागणार आहे।